आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की 15 ऑगस्ट रोजी हा आनंद देणारा दिवस, झेंडावंदन करण्याचा दिवस तुम्ही शेजारी का राहता असं बोलून शेजाऱ्याला चाकू घोसकला. आणि हा घटनाक्रम सांगताना गोपीचंद पडळकर हे गहिवरले. त्यांना अश्रू अनावर झाले. रडत रडत गोपीचंद पडळकर यांनी भाषण सुरू ठेवले. पुढे पडळकर यांनी म्हटलं आहे की ब्रेनडेड झाला, हातोडा एवढा जबरी लागला की मेंदूने काम करणं बंद झालं. माझे शेजारी हिंदू का राहतो म्हणून मारलं. लोकांना प्रश्न, या पोरांचा काय दोष? त्यांच्या बापाचा आणि कोणाचा वाद नाही. कर्नाटकातील हे लोक आहेत. आता या लेकरांच्या पालकांच्या मीटिंगला कोण जाणार? या लेकरांना आर्थिक मदत करा. मी 2 लाख रुपये त्यांच्या खात्यात टाकतो, तुम्ही मदत करा. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः लक्ष देत आहेत. ते या जिहादीला फाशी देतील. तो मनोरुग्ण नाही. सकाळी 6 वाजता नमाज पढून आला होता. हे सांगत असताना गोपीचंद पडळकर यांना अश्रू अनावर झाले. जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो, डॉक्टरांशी बोललो, न्यूरोसर्जनशी बोललो, ते म्हटले की मोहनच्या डोक्यामध्ये हातोडीचा मोठा वार घन डोक्यामध्ये घातलाय आणि त्याची कवटी फुटून पूर्णपणे मेंदूमध्ये घुसलेली आहे, ब्रेन डेड झालाय असं जेव्हा सांगितलं, मी म्हटलं काय तुमच्याकडे पर्याय आहे? तुम्ही प्रयत्न करा, त्याला काही करून वाचवा, कारण या पोरांना बाप पाहिजे. आणि म्हटले काही प्रयत्न जरी केला तर यश येईल असं वाटत नाही. परिस्थिती खूप बिकट आहे, कारण बीपी प्रचंड लो आहे. हे सगळं इंजेक्शन वरती त्याला आम्ही आता टिकवलंय. आता पर्याय काय सांगा ना, दोष काय सांगा या मोहनचा आणि त्यांच्या सौभाग्यवतीचा, की माझ्या शेजारी हिंदू नको आहे. गेले 8 महिने तो त्रास देतोय. या बिचाऱ्यांनी 1 गुंठा जागा कशी तरी घेतल्या विकत, त्या जागेमध्ये घर बांधलंय, तिथं ते राहायला गेले. घराचा आनंद काय असतो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. एखाद्याच्या आयुष्यामध्ये घर बांधायचं म्हणजे काही जणांना जमतं, काही जणांना जमत नाही. त्यांनी त्या कष्टातलं घर बांधलं आणि तिथं राहायला गेले. त्यांना वाटलं आता आपलं हक्काचं घर झालंय. पण त्यांना काय माहित आहे की त्याच घराच्या शेजारी त्यांचा कर्दन काळ आहे, तो त्यांना पुढच्या काही महिन्यामध्ये उद्ध्वस्त करणार आहे. आणि चूक काहीच नाही हो. महाराष्ट्रातले जी लोक मीडियामध्ये बोलतात, जेव्हा जेव्हा संग्राम भैया जगताप साहेब, जेव्हा महेश दादा लांडगे दादा, आम्ही जिथं जिथं जातो, नितेश राणे साहेब, संग्राम भैया भंडारी, आम्ही जेव्हा अशा विषयामध्ये जातो तेव्हा आम्हाला ते टीकाटिप्पणी करतात की आम्ही हिंदू मुसलमान करतोय, आम्ही मताचं राजकारण करतोय. बरं ठीक आहे, तुमचं खरं समजू. या सगळ्यांना मला सांगायचं आहे म्हणून तर मनाने उठ करा. या महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे, मला प्रश्न विचारायचा आहे, त्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे की आता ह्या पोरांचा काय दोष आहे? हे सांगलीतले नाहीत, हे महाराष्ट्रातले नाहीत, हे कर्नाटकातून आलेत, पोट भरायसाठी आलेत. आणि ह्यांच्या बापानं त्या परिसरामध्ये त्याचं कुणाशीच भांडण नाही. जेव्हा ही घटना घडली तेव्हा 500 लोक, विचार करा, हे कर्नाटकातून इथं आलेत आणि 500 लोक त्या दवाखान्याच्या बाहेर, मी गेलो तेव्हा रडत होते. पत्रकारांनी पण त्यांना बघितलंय. आता ह्या पोरांना वाली कोण सांगा? मी, माझे वडील 4थीला असताना ब्रेन ट्यूमर झाला, दवाखान्यात होते, माझे वडील शिक्षक होते. मी सांगलीच्या कॉलेजला, कस्तुरबाई वंचनच्या कॉलेजला शिकलोय, झाऱ्याच्या आमच्या जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये शिकलोय. दर महिन्याला पालकाची मीटिंग असते. तुम्ही सगळे शिकलाय. शिक्षक म्हणतात की पालक मीटिंग आहे, पालकाला घेऊन या. मी माझ्या आयुष्यामध्ये पालक मीटिंगला पालकाला घेऊन जाऊ शकलो नाही, कारण माझा बाप जिवंत जरी होता तरी अंतुरणाला खेळून होता. आता मनोज आणि मनालीला पुढच्या महिन्यामध्ये पालक मीटिंगला बोलावलं, त्याने कुणाला घेऊन जायचं सांगा बरोबर? कुणाला घेऊन जाणार? हे आज आम्ही आलो मोर्चाला सगळे, आम्ही आता इथून निघतो, आपण दुःख व्यक्त करू. पण पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा ह्याला पालक मीटिंग असेल किंवा उद्या शाळेला गेला, शाळा सुटली आणि घरी आले, मम्मी मला आता भूक लागली, मला काहीतरी खायला करू दे, कुणाला सांगतील सांगा बघूवर? कुणाला विचारतील सांगा बघूवर? घरात हे आजारी आहेत, आई विचारलं असतं की बाबा तुला आता गोळी पाहिजे, तुला इंजेक्शन द्यायचं आहे, बाप आला विचारलं असतं, केलं असतं. आता हे कुणाकडे जातील? याची चूक काय आहे? त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी सांगावं की ज्यांना वाटतंय आम्ही हिंदू मुसलमान करतोय, ज्यांना वाटतंय की आम्ही मताच्या राजकारणासाठी हे सगळं करतोय, या सगळ्या महाराष्ट्रातल्या त्या विचारवंतांना माझा प्रश्न आहे, या दोघांची काय चूक आहे? त्यांच्या आईची आणि वडिलांची काय चूक होती? आणि त्यांना कशासाठी मारलं, कुठल्या कारणासाठी मारलं? त्यांनी या सगळ्या महाराष्ट्राला सांगावं, बोलावं या विषयावरती. अरे एक प्रकरण नाही, असे अनेक प्रकरण आहेत
जे धीरज परदेशीचं झालं, हे 24 वर्षाचं पोरगा आहे. संग्राम माया त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात पुढे आहेत. त्याची तरणी बायको, तिच्या पोटामध्ये बाळ आहे आणि त्याच्या कपाळावरती भगवा टिळा आहे म्हणून त्याला मारून टाकलं. महानगरपालिकेचा कर्मचारी. काय हे प्रकार आहे? बस काय प्रकार आहे सांगा ना. अरे मग ह्यांची जबाबदारी कोण घेणार? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कुपवाड.